या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल इथं आयोजित केलेली डे नाईट क्रिकेट स्पर्धेत नील इंडिया स्पोर्ट्स हिंडलगा संघानं अंतिम सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करत एक जेतेपद पटकावलं. त्यांना रोख 1 लाख रुपये आणि आकर्षक विजय चषक देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेत नील इंडिया स्पोर्ट्स हिंडलगा संघानं अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावलं, तर अमन आवटे युवा स्पोर्ट्स कागल या संघानं उपविजेतेपद पटकावलं. उपविजेत्या संघाला 51,000 रुपये रोख व चषक देऊन सन्मानित करण्यात आलं. या व्यतिरिक्त डॅडी फॅन्स पाचगाव संघानं 3रा क्रमांक पटकावला, तर रेड रॅकर्स करोली संघानं 4था क्रमांक पटकावला. या दोन्ही संघांना अनुक्रमे 21,000 रुपये रोख आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये सुशील बुर्ले याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून बॅट बक्षीस देण्यात आली, तर सागर कांबळे यांनी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून स्मार्ट वॉच पटकावलं. आकाश चव्हाण याला स्पर्धेतील मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्याला 43 इंचचा स्मार्ट टीव्ही बक्षीस म्हणून देण्यात आला. बक्षीस वितरण समारंभात साजिद मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळभर, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष संजय चितारी, युवा नेते अर्जुन नाईक, गहिनीनाथ उद्योग समूहाचे चेअरमन सम्राट सनगर, युवा नेते अमर सनगर, माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे, बच्चन कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे ही स्पर्धा तब्बल 15 वर्षानंतर दिवस रात्र या प्रकारात खेळवण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्र आणि कर्नाटक संघातील एकूण 32 संघांनी सहभाग घेतला होता. अक्षय शेळके यांच्या वतीनं स्पर्धेचं उत्कृष्ट नियोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेतील सर्व सामन्यांना क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. भव्य स्क्रीन, लाईट टॉवर आणि बॅरिकेड्स यासारख्या आधुनिक सुविधांमुळे स्पर्धेला एक विशेष रंगत आली होती. संयोजन समितीने घेतलेल्या अथक परिश्रमामुळे स्पर्धा प्रेक्षकांच्या मनात एक अविस्मरणीय छाप सोडण्यास यशस्वी ठरली.